उपस्थित बंधू व भगिनी, आज विजयराव कुऱ्हाडे आणि त्यांच्या कुटुंबाने जो कार्यक्रम ठेवला आहे तो अत्यंत उल्लेखनीय आहे आणि आपल्या छत्रपतींच्या भूमीला हे संस्कार प्रत्येक कुटुंबामध्ये लाभावे असा आदर्श विजय सर तुम्ही आज इथं करून दाखवलेला आहे। गुरूंची पूजा करणे, आईवडिलांची पूजा करणे, आपले सर्व जे वारकरी संप्रदाय असेल त्यांची पूजा करणे, हे खरं शिकवण आपल्या ह्या मराठी मातेतली आहे आणि त्या शिकवणीनुसार जो पुढं जाईल त्याला आयुष्यामध्ये काहीच कमी पडणार नाही। विजय सर अत्यंत हुशार आहे, चाणक्य आहे। आमचा एक प्रवास झाला आता एक महिनाभरापूर्वी, 8-10 तास आम्ही एका गाडीतच होतो। त्यांचा हरिपाठाचा अभ्यास, गीत रामायणाचा अभ्यास, अध्यात्माचा अभ्यास, छोटे माऊलींचा ज्ञानेश्वरीचा, तुकाराम महाराजांच्या गाथेचा, प्रत्येक वेळ प्रसंग आल्यानंतर त्याचे कुठला अभंग कशाला अनुसरून आपला मार्ग दाखवतो, त्याचं खूप तो हुशार आहे। पण माऊली तो माझा कधी कधी ऐकतच नाही हो। असो, पण एक चांगलं व्यक्तिमत्व तुम्ही स्वतःला घडून चांगली दिशा देण्याचं काम करतायत। निश्चित प्रकारे या सर्व लोकांचा, आमचा सगळ्यांचा आशीर्वाद तुमच्या कुटुंबाला, शेवटी वल्लभशेठ बेनके साहेब आणि भिका गुरुजी त्यांचे वडील, हे त्यांचं आयुष्यभराचं नातं राहिलेलं आहे आणि हे नातं फक्त त्यांच्याच पुरतं सीमित नाही, त्यांची पुढची पिढी म्हणून आपण सर्वजण एकत्र असेल, संदीप असेल, आपण सर्व भावंड आहोत, कुटुंब आहोत, या दृष्टीने ती पुढे वाटचाल करण्याचं काम निश्चित प्रकारे करूया। एक मला अभिमान वाटतो छोटे माऊली जेव्हा जेव्हा आपल्या तालुक्यात येतात त्याचा, कारण छोटे माऊली एक असं व्यक्तिमत्व, एक संत परंपरेतलं महाराष्ट्रामध्ये असं लाभलेलं आहे की जे आपल्या महाराष्ट्राला जसं शूरवीरांची, छत्रपतींची भूमी म्हणतात, तसं अध्यात्माचं म्हणून ज्ञानेश्वर माऊली असेल, तुकाराम महाराज असेल, नामदेव महाराज असेल, ही जी संत परंपराचा वारसा आहे, या त्यांच्या सर्व वारसदारांना किंवा त्यांची गादी चालवणाऱ्यांना, त्यांची परंपरा चालवणाऱ्यांना महाराष्ट्रामध्ये एका व्यासपीठावर आणणारं आपल्या वयाचं एक तरुण व्यक्तिमत्व, जे महाराष्ट्राला एक चांगलं दिशा देखावणार, हा एकमेव माणूस म्हणजे छोटे माऊली आपल्याला पाहायला मिळाला आहे। त्यांना आता नुकताच जसं राजाराम महाराजांना शिवनरभूषण पुरस्कार मिळाला, तसं महाराष्ट्र शासनाचा वारकरी संप्रदायामध्ये उल्लेखनीय काम केल्याबद्दल छोटे माऊलींना नुकताच एक पुरस्कार जाहीर झालेला आहे। कुठला आहे? युवा पुरस्कार, सांस्कृतिक युवा पुरस्कार। माझी त्यांची गेल्या आत्ता एवढ्या 2-3 वर्षापासूनच भेट आहे, पण मी आवर्जून उतरला जेव्हा तिथं आले, ते आमच्या बहिणीकडेच तिथे राहायला होते, मी पण तिथं होतो वास्तव्याला। मी त्यांना खाजगीत एक प्रश्न विचारला की तुमचं लग्न झालं आहे का? त्याच्या अनेक उत्तरांती आहेत, ते मी सांगणार नाही, तेच त्यांच्या मुखातून कधीतरी आपल्याला सांगतील। पण तसं आमचं खूप असं नातं जोडलं गेलं। अशा परंपरेला जपणारे, पुढं वाटचाल करणारे छोटे माऊलीसारखे असतील व्यक्तिमत्व, विजय कुऱ्हाडे सरांसारखे असतील व्यक्तिमत्व, या सगळ्यांना आपल्याला बळ देणं खूप गरजेचं आहे आणि या जुन्नरच्या छत्रपतीच्या शेतकरी कुटुंबातले, वारकरी संप्रदायाचा वसान वारसा असणारे प्रत्येक कुटुंब हे निश्चित प्रकारे करतील अशीच मी आशा बाळगतो। मी पुन्हा एकदा कुऱ्हाडे परिवाराचा आभार मानतो आणि छोटे माऊली, तुम्ही पलीकडच्या महाराष्ट्रातून अलीकडच्या महाराष्ट्रात आले आणि परत पलीकडे चाललेत, तुम्ही खास या कुऱ्हाडे परिवाराला प्रोत्साहन देण्यासाठी तर आलेत, तुमचाही मनपूर्वक आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हरी। बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा, आपलं चॅनल, आपली बातमी,
सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.